महत्त्वाची बातमी. जुन्नरमधील अत्याचार हत्या प्रकरण हे अत्यंत खेदजनक असल्याचं अमोल कोल्हेंनी म्हटलंय. नसरापूरच्या धर्तीवर आरोपीला लवकरात लवकर फाशी द्यावी अशी मागणी त्यांनी केली. पुण्याच्या जुन्नर तालुक्यात 10 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली. खासदार अमोल कोल्हे सध्या आपल्या समवेत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. सर, छत्रपती शिवाजी महाराजांची पावन झालेली जुन्नर भूमी आहे. या जुन्नर भूमीमध्ये 11 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार आणि तिचा खून करण्यात आलेला आहे. कसं बघता या सर्व गोष्टीकडे? अतिशय दुर्दैवी आणि लाजिरवाणी घटना आहे. काल स्वतः SP साहेब सुद्धा घटनास्थळी होते. आरोपीला अटक करण्यात आलेली आणि नसरापूर मध्ये जी दुर्दैवी घटना घडली त्याच धर्तीवर या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी अशी आमची सगळ्यांची मागणी. पोलीस प्रशासनासोबत तुम्ही संवाद साधलाय का? आता पुढची तपास कशा पद्धतीने जाते आणि काय कडक कारवाई झाली पाहिजे अशी तुमची मागणी? पोलीस तपास हा हा सुरू आहे. पोलीस अधीक्षकांशी मी स्वतः बोललेलो आहे आणि जी मागणी आहे फाशीशिवाय याला दुसरा कुठलीही दयामाया याबाबत दाखवण्यात येऊ नये आणि लवकरात लवकर ती सुद्धा ही शिक्षा व्हावी. फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून लवकरात लवकर या नराधमाला फासावर चढवण्यात यावं ही आमची सगळ्यांची मागणी. खरं तर धाराशिवमध्ये देवराई प्रकल्प उभारण्याच्या हालचालींना आता चांगलाच वेग आलाय. देवराई प्रकल्पासंदर्भात मंत्रालयात महत्त्वाची बैठक. मंत्री प्रताप सरनाईकांच्या भेटीसाठी सयाजी शिंदे मंत्रालयात. धाराशिवमध्ये प्रकल्प उभारण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. सुरू केल्यानंतर त्यांनी साधारण 6 वाजताच्या दरम्यान 6 ते 7 दरम्यान ते पोलिसाला इन्फॉर्म केले. तर तात्काळ जे आलेफाटा पोलीस होती ते त्यांनी मुलीचा शोध सुरू केला आणि त्याचे पॅरलल जे आहे ते जे एक अपहरण लहान मुलीचं जे अपहरण आहे BNX 37(2) प्रमाणे ते गुन्हा दाखल करण्यात आला. काल रात्री 8:30 वाजता हे गुन्हा आलेफाटा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला. पण त्याचे अगोदर ही जी टीम आहे त्या गावाचं आणि आजूबाजूचे परिसरात मुलीचा शोध घेत होती. म्हणून मुलीचे जे गावाचे लोकांचे कडे विचारपूस अधिक केली तर एका ठिकाणी आम्हाला क्लू मिळाला होता की मुलगी ह्या मुलाबरोबर दिवसात कुठेतरी दिसली होती. म्हणून त्याच्याकडे अधिक विचारपूस केली. मग त्यांनी कबुली दिली की अशा प्रकारे त्यांनी त्याची रेप विथ मर्डर केलेला आहे. आणि मग त्याचे नंतर त्याच्याकडून पुढे माहिती घेऊन आरोपीला सोबत घेऊन आम्ही घटनास्थळी आमची टीम पोहोचली. या ठिकाणी आम्हाला ते जे निर्भया आहे त्याचा शव आहे ते मिळून आला आणि त्याच्यानंतर आरोपी जे आहे त्याला अटक करण्यात आला. गुन्ह्यात कलमवाढ करण्यात आली. गुन्ह्यात कलमवाढ केल्यानंतर त्याला अटक करण्यात आला आणि जे निर्भया आहे त्याचा इन्क्वेस्ट पंचनामा आज सकाळी झालेला आहे. पोस्टमॉर्टमची प्रक्रिया आहे ते सध्या चालू आहे. गावाचे लोकांचे जे प्रश्न होते त्याच्याशी आम्ही स्वतः भेटलो आहे आणि त्यांना आम्ही आश्वासन दिलं आहे की ही जे वाईट घटना घडलेली आहे दुर्दैवी घटना त्याच्यात आम्ही 15 दिवसात आत जे आहे ते चार्जशीट जे आहे ते माननीय कोर्टात दाखल करणार आहोत आणि त्याच्यात जलद गतीने जे आहे ते पुढे तपास आणि प्रॉसिक्युशन होईल याबाबत त्यांना सांगण्यात आलेलं आहे. पुढील तपास चालू आहे. थँक्यू. ह्यामध्ये आरोपी एकटाच आहे आणि तो जसा मी सांगितला शेजारी राहणाराच आहे आणि नेहमी ओळखाणी येजाचा तो आहे. आरोपी मेजर आहे. 25 वर्षाचा आहे. तो शेतमजुरीचं काम करताय. तो गावातही सापडला आहे. तो हे सगळा केल्यानंतर पिंपलवंडी गावात हे कृत्य केल्यानंतर तो घरीच आला होता आणि ते गाव परिसरात ही फिरत होता. त्यांनी सर्च या मुलीचं जॉईन केलं असं काही आहे का? तुम्ही का तो ही वॉज नॉट पार्ट ऑफ द सर्च? म्हणजे फॅमिली अँड विलेजर्स? नाही त्या तसा नाही काही. कारण ते आपल्याकडे ज्यावेळी माहिती प्राप्त झाली आपली टीम गावात गेली आणि त्यावेळी आपण ज्यावेळी विचारपूस करत होतो. आता शेजाऱ्याकडे आपण विचारपूस करतो कोणाच्या घरी गेले की नाही.
आणि त्यावेळी एका टीमला आमचीला ते गावाचे एका व्यक्तीने सांगितलं की त्याच्याबरोबर असं दिसून आले आहे, पण तेव्हापर्यंत त्याच्याकडे अगोदर ही विचारपूस चालू होती, म्हणजे जसं सगळे शेजारी लोकांकडे आपण करतोय. आणि म्हणून तर त्याला अधिक विचारपूस केली, प्रश्न विचारले, तर हे आपले समोर आलेली. त्यांनी स्ट्रँग्युलेशन केली आहे. प्रकरण फास्ट ट्रॅक वरती चालू अशी मागणी केली जाते. नसरापूरच्या घटनेमध्ये जे पद्धतीने प्रकरण फास्ट ट्रॅक वरती दाखल झालं, तशीच प्रक्रिया घटनेमध्ये होईल का? स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याशी फोनवरती संवाद साधला अशी माहिती मिळते. कोणाकोणाचे तुम्हाला आतापर्यंत फोन आलेले आहेत आणि नक्की काय सांगितलं? ही आता फोन कोणाचे किती आले ते त्या बातमीत आपण ना जाताना महत्वाचं हे आहे की 15 दिवस जे आहे ते 15 दिवसात ते आता आपण जे चार्जशीट जे आहे ते दाखल करणार आहोत. आणि त्याच्यात आपण सांगल्याप्रमाणे माननीय DCM मॅडम यांनी त्या केसबाबत विचारणा केली होती आणि त्यासाठी अजून जे आहे ते जे सामाजिक आणि लोकप्रतिनिधी आहे त्यांच्याशी विचार झालेला आहे. त्यांनी सत्ताधारी आमदारांच्या गावात अत्याचार, हत्या होणं हे गंभीर असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. राज्यात शक्ती कायद्यासारख्या कडक कायदा आणणं हे गरजेचं असल्याचं रोहित पवार म्हणतात. कायदा सुव्यवस्थेसाठी मुख्यमंत्री बदलायला हवेत असं संजय राऊत यांनीही म्हटलंय. स्थानिक आमदार आहेत, ते सत्ताधारी आमदार आहेत, त्यांच्याच गावामध्ये अशा घटना घडत असतील तर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आपल्या या महाराष्ट्रामध्ये किती हालाखीची झाली हे कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी सिद्ध होतं. ज्या मुलींवर अत्याचार झाले, ज्या परिवाराला खूप मोठी किंमत मुलीला मृत्युमुखी पाडल्यामुळे त्या ठिकाणी मोजावी लागली, अशा परिवाराला जाऊन आम्ही भेटलो, काही वकिलांना आम्ही भेटलो आणि सगळं झाल्यानंतर सातत्याने आम्ही काही आकडे सरकारसमोर मांडत आहोत की आपल्याला शक्ती कायद्यासारखा कडक कायदा या महाराष्ट्रामध्ये आणावा लागेल. म्हणूनच मोदींची इच्छा आहे की राज्याची कायदा सुव्यवस्था पण सुधारायची आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री बदलायला पाहिजे. गृहमंत्री आहेत ना राज्याचे, मुख्यमंत्री हे गृहमंत्री आहेत. मुलींवरती वारंवार अत्याचार होत आहेत. मुलींवर संभाजीनगरचा आपण उल्लेख केला, पुण्यात त्या नसापूरचा काय तिकडला एक उल्लेख झाला, म्हणजे प्रकार घडला. जुन्नरचा काल मी वाचण्यात आलं माझ्या. लहान मुलींवरती हे नरभक्षक आणि नरराक्षस अत्याचार करून त्यांच्या हत्या करतायत. हा कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय आहे. याविषयी सुद्धा वहिनी साहेबांनी बोलायला पाहिजे.